very very careful about that part. I hope I've been able to tell you all about it. आता तुम्हाला काय सांगायचं, तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांच्या जवळ तुमची मी स्तुती करते की तुम्ही मूर्खासारखे वागू नका असं त्यांना सांगते मी. तेव्हा तुम्हाला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं. आपलं जे आहे ते फार मोठं आहे, आपला वारसा आहे, तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही, त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही, एकीकडे वाहवलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना, आता 12 वर्ष राहून आले, तप केलं 12 वर्षाचं. 12 वर्षात तप होतं म्हणतात, तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढं सांगायचं. पण जुनं ते सोनं जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको, जुनं ते सोनं. पण जुनाट जे धरून बसले ते नको. आणि जुनाट सुद्धा आत्ता चाललेलं आहे. म्हणजे बायकांना छळणं मुसलमानापासून शिकलो, पण इंग्लिश लोकांपासून डावरी देण्याचं शिकलो आहे. मुलींना डावऱ्या द्यायच्या. आता कशाला, आता आपला असा नवीन नियम झालेला आहे. त्या नवीन नियमामध्ये आपल्याला काही डावरी द्यायला नको, मुलीला अर्धी प्रॉपर्टी द्यायची, मुलींनी अर्धी प्रॉपर्टी घ्यायची. ही पद्धत बरोबर आहे, पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. त्यांचं जे आहे ते आपण शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची, व्यवस्थित राहायचं, जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलं तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या आहेत त्या फेकून टाकल्या पाहिजे. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत, त्यातलं म्हणजे ब्राह्मणांचं साम्राज्य जे पसरलेलं आहे देवळांमधनं ते काढलं पाहिजे. सगळ्यांनी मूर्खात काढलेलं आपलं. आता हे करायचं, उपास करायचा. 100 तासातला उपास काही करायचा नाही, शरीराला जे उपयुक्त असेल ते करायचं. पण तरी माताजी उपास सुटत नाही. आणि सगळ्यात जी जुनाट घाणेरडी वस्तू आहे ती म्हणजे तंबाखू. ती आपल्याला सुटत नाही, कारण आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही. तंबाखू, मिश्री, हे सगळे घाणेरडे प्रकार. तंबाखू आणलं कोणी? तंबाखू हा शब्द आला कुठं? आपल्याकडे पूर्वी तंबाखू संस्कृतात शब्द नाही. आपल्याकडे तंबाखू होत नसे पूर्वी, इंग्लिश लोक घेऊन आले. इंग्लिश लोकांनी आणली तंबाखू, म्हणून आपण त्याला तंबाखू म्हणतो. टोबॅकोपासून तंबाखू असं वापरू लागलो. आपल्या मराठी भाषेमध्ये कुठे आहे शब्द तंबाखू? हा कुठं तरी बाहेरून आलाय तंबाखू. मुसलमानांनी आधी ह्याची जराशी चाळण केली, पण तो एवढ्या जोरा प्रमाणात जो आणला, सिगरेट वगैरे, हे सगळं ह्या लोकांनी आणलेलं आहे. आणि ह्यांच्या देशामध्ये खूप प्रबळ झालेलं आहे. त्यांनी जाऊन चायनामध्ये सुद्धा असे गांजा बिंजा हे केलं होतं. आपल्या मराठी भाषेत गांजा, चरस वगैरे मी कधी ऐकलं नव्हतं पुरुष. गांजा, चरस हे ते ह्यांनी काढला. तर तुम्ही पिऊन बघा, असं करून मग इंग्लिश वाल तुम्ही. मग असं करायचं असलं तर करा. तेव्हा जे दिलेलं आहे, we never had tobacco in our country, you will be surprised. There's no word for tobacco in Sanskrit language. This was brought partly, of course, partly I should say, by the Muslims, and then by the smoking was taught to us only by English. We didn't know that, what was smoking. We never knew smoking business. Muslims did have a little bit of it, but that started quite late. But actually this cigarette and all this has started after the English came in, making it handy, you see. We used to have hookahs. That was rather difficult to make, so they could do it only very little bit. It was long time back in the Islamic culture. But this cigarette business, this ego business has come from the English, no doubt about it. And the Portuguese and the French, they taught us all these things. So what I am trying to tell them, that whatever is oldish should be given up. Whatever is old is gold. But whatever is oldish, that we call as junat, should be given up. आता आपल्याकडे साड्यांची पद्धत आहे की चांगलं काठा पदराच्या साड्या घालायच्या. ती चांगली पद्धत आहे. काठा पदराच्या साड्या घातल्या म्हणजे काय असतं, काठ असले म्हणजे आपल्याला मर्यादा राहतात. म्हणून बायकांनी काठा पदराच्या, मुलींनी कशी घातली चालेल, पण बायकांनी, लग्न झालेल्या बायकांनी काठा पदराच्या साड्या घालायच्या. आता तुम्ही जर काठापदराच्या साड्या सोडल्या तर तुमचं सगळी कला जाणार, तुमच्या सगळ्या साड्यांची कला जाणार. लोकांचं ते जे विणकामाचं जे आहे ते जाणार. पूर्वीच्या पद्धतीने आपण जर घरं बांधली तर जुन्या पद्धतीने जे काय आपल्याकडे सुंदर कलाकारी होती ती आता जाणार, जर तुम्ही नाही वापरले तसे. तर ह्या लोकांना तुमची जुनाटच घरं आवडतात. जी जुनी आहेत ती घरं आवडतात, नवीन नाही आवडत त्यांना. त्याला कारण काय, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे.
ते सौंदर्य आता जाणार. पण आता काहीतरी बांधून ठेवायचं. पूर्वीच्या झोपड्यांना बऱ्या वाटतात. ते पुढे होण्यापेक्षा आता आपल्या हातातनं सर्व कला गेल्यावर मग काही जमणार नाही. म्हणून कला पूर्ण जे आपलं जुनं आहे ते ठेवलं पाहिजे आणि ते सुंदर असतं. तर आपल्या इकडे तर टोप पदराच्या साड्या किंवा त्याला आपण बुगड्या म्हणायचो, काय काय तरतऱ्या असायच्या, त्याला बायकांना ते शब्दही माहीत नाही. म्हणून आपण नेहमी अशा साड्या वापरल्या पाहिजेत ज्या आपल्याकडे विणलेल्या असतात, त्या बरं आहे. आणखी विशेषतः लग्न झालेल्या बायकांना तर ते शोभतं जास्त. मला तरी वाटतं काठपदर नसला तर शोभत नाही. लग्न झालेल्या बायकांनी काठपदराच्या साड्या वापरायच्या. ती काही जुनाट पद्धत नाही, ती जुनं आहे, ते सुंदर आहे, ते दिसायला छान दिसतं, व्यवस्थित दिसतं, भरदार दिसतं. त्याला एक तऱ्हेची सभ्यता आहे आपली, ती आपली संस्कृती आहे ती. त्याला सोडून आपण ह्यांच्यासारखं व्हायचं नाही. त्या संस्कृतीत आपल्याला उतरायचंच नाही. आपली संस्कृती फार मोठी आहे, पण त्या संस्कृतीतनं जे त्यांचं चुकलेलं आहे ते समजून आपण वाटचाल केली तर आपली फार प्रगती होणार आहे. सायन्स करा, त्याला हरकत नाही, पण आपली संस्कृती नाही सोडायची. सोडली की ह्यांच्यासारखी स्थिती होणार. मुलं बाळं मारून टाकतात, नवरा बायको 2 वर्षसुद्धा बरोबर राहत नाहीत, सगळे शेवटी जाऊन अनाथाश्रमात राहतात मरणाची वाट बघत. तेव्हा आपला जो समाज आहे त्याच्यातलं जे चांगुलपण आहे ते ठेवलं पाहिजे. सगळं वाईट आपण शिकून घेतलं पाहिजे, शिकून घेतलेलं आहे. मुसलमानांचं शिकले, आता ह्यांचं आलं ते त्यांचं शिकले. त्यांची जेवढी घाण होती ती आपण घरात आणून ठेवलेली. त्यांनी आपल्यात कशी स्वच्छता राहणार. आपण इतके स्वच्छ चांगले लोक होतो, सगळं हे वाईट आपल्यामध्ये आलेलं आहे, ते काढून टाकलं पाहिजे. आता पूजेचं महत्त्व काय आहे ते समजून सांगितलं आहे ना मी, तसंच तुम्हालाही माहितीच आहे, ते सांगायला नको तुम्हाला, पण त्याबद्दल श्रद्धा असायला पाहिजे. आता पूजेत सुद्धा हमरी तुमरीवर यायचं नाही. कुणी पूजा केली ह्याला सहयोगाला काही महत्त्व नाही. कुणी केली तरी सगळ्यांना एकसारखीच पावते. फक्त तुमच्यात श्रद्धा किती आहे, तुमच्यात श्रद्धा किती आहे. जेवढी तुमच्यात श्रद्धा असेल तितकंच ते भरणार आहे. I would say for the ladies can come and sit here this side. It's a little bit, it's very hot for you. Move forward. And especially people who are so hot should not sit that side. Better sit. असं करा, त्या बायकांना बसू द्या इकडे थंडी. तुम्ही बसा तिकडे, त्यांना तेवढं ऊन नाही सहन व्हायचं. इकडे येऊ द्या, ते पाहुणे आहेत ना. कम along this side. If you had put something there, you could have managed it. Little bit also one must understand that they are doing everything. We must also do something about it. Everything they arrange, we just come and sit down like gods is not a good thing, is it? You could have such a lot of time was there. Why didn't you put something there to protect yourselves? Not difficult. Now for these, you come this side also. You can come this side. Come along. जरा ह्यांना जागा द्या, थोडंसं मागे होऊन. Huh, come along, you get up from there. Hello, you get up. 3 of you, come this side. The ladies were in the sunshine. The ladies were in the... No, you are all right, I think. Are you all right? Are you all right? Behind you. Behind you, these people can come this side. A little bit, move this side. जरासं थोडंसं उन्हात नको, पण असं बसलेच आहेत उन्हातच. थोडंसं इकडे आडोसा केला असता. इज इट ऑल राईट? जराशी बसू द्या थोडंसं. सावली आहे तिकडे, समोर बसा ना. सावली आहे, अहो समोर बसा, बसून घ्या. हॅलो, यू कम दिस साइड. देर इज प्लेस फॉर यू हियर. कम हियर, दिस साइड. दिस साइड यू कम लॉन्ग. लेडीज नीड नॉट गो दॅट. कम लॉन्ग दिस साइड. बसू द्या ना इकडे. द मेन कॅन कम दिस साइड. Yes, the men can come this side. No, you better come this side. All the people were in the middle. Can you please move? Why don't you move this side a little bit? Men in the middle, please move here. So the ladies can come. Also, we must think what we can arrange, what we can help them. Like yesterday, how they were arranged. When I went, they did not know I was going to the thing. When I came back, how they arranged for me, how they were running. I mean, I am also your mother. Am I not? Then we should think about these things. What we can do, how we can help them. Everybody should. जाऊ दे आता, जाऊ दे.
राहू दे. आता काय करतात, त्यांनी काय व्यवस्था नाही केली तर बसू देत. यू कॅन मूव्ह अ लिटल बिट दिस साइड. हॅलो, यू मूव्ह दिस साइड अ लिटल बिट. You can also move a little bit. I don't want you to get into sun, you'll have trouble. Huh? They're having the sound equipment. No, but they can move the sound equipment a little this side. Just move it a little bit. Take your mat. Can some gentlemen take mat? Huh. As soon as the sun comes up, you see, it will be all right, but still. असं सावलीतच बसा. इतके सावलीत बसले तेवढंच बरं. इकडे सावली नसेल तर समोर बसा. सावलीत बसलेलं बरं. सावलीत पूजेला बरं असतं. मी वरच आहे इथे उभी, असं काही नको. तिकडे बसा. अशी समोर बसते तरी चालेल. सावलीत घाला तिकडे. अहो केंजळे, नंतर त्यांना देऊन टाका ते खायला. प्यायला ते व्यवस्था करून. बरं, या पुढे. पुढे आहे का मंत्रबिंत्र म्हणायला इथे? गवीनला बोल. गवीन कमी. Yesterday you didn't come to my feet, you should have. राहू दे आता, जाऊ दे आता, राहू द्या आता, उशीर होईल. बसू देत, थोडंसं उन्हातच बसू देत. Catching of the left heart, left swadhisthana. Yesterday you should have come because you will be doing in the pujas everything. कोणी आहे का आणखी पूजेला मंत्रबिंत्र म्हणायला इथे? नाही. हा, घोलप आले ना. कुठे आहेत घोलपाना? बोल, त्यांना येतं का? Catching very badly. Heart, left swadhisthana. हा, कोणचं? अथर्व शीर्ष. कुठे आहेत? घोलप आले नाही? हा, या. घोलप कुठे गेले? नाही आले का? मग कुठे बसले? बोलून घ्या त्यांना जरा. घोलपाना बोलून घ्या म्हणा, पूजेला या.